साताऱ्यात महायुतीचं मोठं वादळ असून शशिकांत शिंदेंची महायुतीवर सडकून टीका पाहायला मिळते। साताऱ्यात आम्हाला यश नक्की मिळेल, शशिकांत शिंदेंनी आपला विश्वास व्यक्त केलाय। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या समोर साहेब, मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यात दोन राजे आणि शिलेदार अशी लढत पाहावयास मिळते। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शरद पवार गटाचा आहे। कसं बघता याच्याकडे आता कशी परिस्थिती आहे आणि कितपत यश मिळण्याची शक्यता तुम्हाला वाटते? महायुतीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सध्या फार मोठं द्वंद्व सुरू आहे। सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुरू आहे। एकमेकांच्यावर फार मोठ्या प्रमाणात टीका करतात। मला एक आश्चर्य वाटतं, एवढ्या टीका झाल्यानंतर त्यांचा संसार कसा सुखी चाललाय तो अजूनपर्यंत मला कळला नाही। आता 2 तारखेनंतर घटस्फोट होतो का तो बघतोय आम्ही, परंतु सातारा शहरामधलं जर सांगितलं गेलं तर आम्ही सुरुवात केलेली आहे। या निवडणुका पुढे जाण्याचं कारण त्याला निवडणूक आयोगाच्या असलेल्या या कार्यक्रमाचा दोष आहे। या कार्यक्रमातून जर बघितलं तर त्यांनी जिल्हा अपील करण्यासाठी जो वेळ द्यायला पाहिजे होता तो कमी दिल्यामुळे अशा प्रकारचा निकाल लागलेला आहे। तरीसुद्धा येणाऱ्या महाबळेश्वर आणि फलटणच्या नगरपालिकाच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर 100% पॅनल होतो उभं। वादळ सध्या जरी असलं, वादळ कसलं आहे लोकांचं नाही, वादळ जे आहे ते पैसा आणि सत्ता याच्या माध्यमातून आहे। कॅमेरामन वसीमचा इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।